वळूयात पुढच्या बातमीकडे। कर्नाटक सरकारनं स्थानिकांना खासगी कंपन्यांमध्ये 100% आरक्षण देण्याबाबतचं विधेयक मंजूर केलंय। यावरून महाराष्ट्रात याआधीच स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याचा नियम आहे अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। तर नियम नको कायदा करा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान 75% पेक्षा जास्त स्थानिक लोक काम करतील। तर आजच्या प्रकल्पामध्ये जे 10,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत त्या 10,000 कोटीच्या पूर्ण प्रकल्पामध्ये 75% पेक्षा जास्त स्थानिक लोक असतील। आपल्याकडे स्थानिकांना प्राधान्य द्यावं हा नियमच आहे। आपल्याकडे बाकीच्या राज्यांपेक्षा अगोदरच हा नियम केलेला आहे। कर्नाटक सरकारने जो कायदा केला ज्यामध्ये बेरोजगारांना स्थानिकांनाच प्रायोरिटी त्यामध्ये ठेवली गेली आणि ते कायद्यात रूपांतर केलं। महाराष्ट्र सरकारने केवळ नियम केलाय, नियम करून त्यावर थातुरमातुर उपाययोजना होऊ शकतात। नियम केल्यामुळे स्थानिकांना, स्थानिक बेरोजगारांना, तरुणांना रोजगार मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात। म्हणून कर्नाटकाच्या धर्तीवर जर सरकार कायदा आणत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। दरम्यान कर्नाटक सरकारनं घेतलेला नेमका निर्णय काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खासगी क्षेत्रातील क आणि ड श्रेणीच्या नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, व्यवस्थापनेतर नोकऱ्यांमध्ये 75% आरक्षण, मॅनेजमेंट स्तरावरील पदांसाठी 50% आरक्षण,